हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आज आपण धरणं आंदोलन आणि दौडसभेचं आयोजन केलं। देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविणे आणि आपल्या रास्त मागण्यासाठी आपण नोटीस दिली। या नोटीसवर 3 जुलै आणि 7 जुलै हे 2 दिवस सलग चर्चा झाली। डायरेक्टर HR आणि CMD वितरण आणि पूर्ण डायरेक्टर समेत चर्चा झाली। या चर्चेचा अनुषंग मी कृती समितीच्या समोरही व्यक्त केलेला आहे आणि आता जो आपल्याला थोडक्यामध्ये भूमिका मांडायची की महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची भूमिका ही होती की सर्व कृती समितीच्या सोबत जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नोंदवावं, परंतु कम्युनिकेशन गॅप म्हणा, समन्वय म्हणा की एकमेकांच्या फोनवर VC मध्ये काही संवाद झाला ते कोणाला कळलं नाही आणि त्यामुळे काही ठराविक संघटनाने नोटीस दिली। त्यानंतर आपल्याला सामील होता आला नाही तांत्रिक बाबीमध्ये, कारण एकदा नोटीस सर्व झाली, तारीख डिक्लेअर झाली तर भविष्यामध्ये मग पुन्हा त्याला जोडणं घोषित करणं होत नाही। म्हणून आपण सेपरेट नोटीस दिली आणि चर्चा केली आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी की 3 तारखेला सन्माननीय CMDच्या महोदयांच्या पातळीवर जी चर्चा झाली। आताच आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेबांनी जे मत व्यक्त केलं की पेन्शनचा प्रश्न, या पेन्शनच्या प्रश्नावर माननीय डायरेक्टर HR ची भूमिका होती की पेन्शन आवश्यक आहे, परंतु CRO यांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला 74च्या लोकांना देता येणार नाही, 95च्या लोकांना देता येत नाही। आम्ही म्हणलो की बा कोणाला पेन्शन देता येत ते तर निश्चित करा, अगोदर ते निश्चित करा आणि पेन्शनसाठी आता कमिटी गठीत करू नका, कारण आज या 30-35 वर्षामध्ये अनेक कमिट्या गठीत झालेल्या आणि 31/12/96चा ठराव आहे 624 क्रमांकचा। तर ठराव असं म्हणतो की 40% पेन्शन द्या आणि DA 40% द्या। हा ठराव माननीय उच्च न्यायालय खंडपीठामध्ये न्यायप्रविष्ट आहे। माननीय खंडपीठ न्यायालय नागपूरने सांगितलेलं आहे तिन्ही कंपन्याला की तुम्ही पेन्शनसाठी ऑडिट करा, पेन्शनसाठी किती व्हायबल होऊ शकते, का होते ते आता अहवाल देणार आहे। तर आमचं म्हणणं आहे की पेन्शनचा प्रश्न अगोदर सुटला पाहिजे। 2005ला कंपनी कल्चर झालं आणि 2025मध्ये पर्यंत आज 30,000 लोक सेवानिवृत्त झालेले आहेत। ही इतकी मोठी संख्या जर सेवानिवृत्तीची आहे, हलाख्याची जीवन ते जगत आहे। अनेक ठिकाणी आमचे तांत्रिक कामगार बांधव वाचवेनी करत आहे, कंपन्यामध्ये सेवा करत आहे। त्यामुळे पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे आणि कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने या निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही, माघार हटणार नाही, ही बाब आपण आवर्जून सांगितलेली आहे।